बापरे, फिल्मी आहे सगळं. भारी आहे तुमचा मित्र खरंच. पाट्या 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 बापरे, मला वाटत होतं पाट्या काही कामाचं नाहीये, पण काय सॉलिड मदत झाली त्याची. काय ऍक्टिंग कसली ओव्हर ऍक्टिंग केली आहे त्यानं. तिघं कसं काय फसले देव जाणे. पण त्या दोघी जणी खूप डांबरट आहेत. खरंच फसल्यात का फसल्याचं नाटक करतायत? नाही नाही नाही, मला नाही वाटत त्या नाटक करतात. त्या जेन्युइनली कन्व्हिन्स्ड आहेत. आय होप सो. आणि आता माझे अंदाज नाही चुकायचे. मंजुळा तिच्याच जाळ्यात अडकली. आणि मग सुवर्णा? सुवर्णाचं काय? तीही अडकलीये का तुमच्या जाळ्यात? म्हणजे काय? खरंच प्रेमात पडलीये का? कंप्लीट प्रेमात आहे ती माझ्या, फुल फिदा आहे. पण मी तिचा भाऊ पडलो ना. हो का? वाईट वगैरे वाटतं की काय? मला तिला वाईट वाटतं. त्यांच्या प्लॅन प्रमाणे मी तिचा चुलत भाऊ, त्यामुळे त्यांचाच गेम त्यांच्यावर पलटला. पण मी पण असा गेम टाकलाय ना की कंप्लीट प्रेमात पडली ती माझ्या. आता बोला. बाप रे, हे असं ठरवून प्रेमात पाडता का तुम्ही मुलींना? माझा काही छंद नाहीये मुलींना प्रेमात पाडण्याचा. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की हे ठरवलं तर मी करू शकतो. इतका कॉन्फिडन्स आहे का स्वतःबद्दल? आता जे आहे ते आहे. का? से हँडसम वगैरे दिसता म्हणून का? चला, म्हणजे मी हँडसम आहे हे तुम्हाला मान्य? नाही नाही, म्हणजे नाही तसं नाही. मुलींना आवडतात असे हिरो टाइप दिसणारी मुलं. मग बरं आहे की आपले असे लुक्स वापरणं बरोबर आहे का? आणि मग मुलींनी त्यांचे सुंदर डोळे, त्यांचे लांब केस हे वापरले तर चालतं, पण आम्ही आमचे लुक्स नाही वापरायचे. कपिल, कंट्रोल करा जरा. म्हणजे तिला प्रेमात पाडायच्या ऐवजी तुम्हीच पडा. मी इतक्या सहजासहजी प्रेमात पडणाऱ्यातला नाही बरं का. ते कळलंच मला. इतक्यात कसं कळलं? जे आता किती दिवस झाले ना आपल्याला भेटून. आता इतक्या दिवसात तुमच्याबद्दल इतकं कळलंच असेल ना मला. ऍक्च्युली आपण गेले किती दिवस एकमेकांना ओळखतोय. आपली मैत्री आहे, आपलं भांडणही झालं तेही मिटलं, आणि अजून अजून आपण एकमेकांना आवजावच करतोय. म्हणजे तुमचं आहो कपिल, माझं आहो गौरी. आपण एकमेकांना आरुतरी केलं पाहिजे. हे कपिल, अहो असं कसं शक्य आहे? नाही शक्य ना. प्रयत्न करू. ओके, मी माझ्यापासून सुरुवात करतो. प्रयत्न करून बघ ना गौरी. कर ना. कमॉन गौरी, कमॉन. हे बघ, आपण एका वयाचे होते यार. प्लीज प्लीज. कपिल, अहो आहो नाही. कपिल नाही हो जमणार. अरे आहो नाही म्हणायचं. अरे तुला कपिल, अहो कमॉन. कपिल गप्प बस. जे बात. गौरी, पाट्या यार, तुझ्यामुळे आज साठ्यांची इज्जत वाचली. इट्स ऑल राईट. थँक्स म्हणायची काही गरज नाही आहे. तुला थँक्स म्हणणार आहे असं वाटतंय का? किमान माझ्या परफॉर्मन्ससाठी तरी मला थँक्स म्हण. अच्छा ठीक आहे, थँक्स नको म्हणू, पण कौतुक तर कर. काय या ओव्हर ऍक्टिंगचं कौतुक? याच ओव्हर ऍक्टिंगमुळे ती घाबरून पळाली आहे. आणि जर आता अशीच कोणाला मदत करायची गरज पडली ना, तर आता करायला हवी मदत. किती कॉन्फिडन्स असावा स्वतःबद्दल, किती ओव्हर कॉन्फिडन्स. हा पाट्या, तिकडे मी होतो ना म्हणून तू वाचलायस. नाही तर बाईने तुला कच्चा खाल्ला असता हाडांसकट. चिबे, याला ओव्हर ऍक्टिंग म्हणतात. ए, तुझ्या ओव्हर ऍक्टिंगला रामाश्रय मधल्या सगळ्या स्टाफनं किती सांभाळून घेतलंय माहितीये का तुला? काय यार, इतकी वाईट ऍक्टिंग करतो का मी? बाळा, तू एवढी वाईट ऍक्टिंग तुझ्या बायको समोरही करतोस ना, म्हणून तुझी बायको तुझं नेहमी खोटं पकडते. तुझ्या त्या चिमाजीकडून आता शिकायला हवी. यापेक्षा ना आमच्या श्रेयाबाईंकडून ऍक्टिंग शिक. अरे गणपतीमध्ये 10 दिवस काय कन्सिस्टंट परफॉर्मन्स होता माहितीये. 10 दिवस वेगवेगळे परफॉर्मन्सेस होते, आणि तेही स्क्रिप्ट नसताना. इथे मी तुला लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे, तरी तू ओव्हर ऍक्टिंग करतोय. आता मी इथे येतोच, शिकवणी घ्यायलाच येतोय. ये, पण परत गेलास ना तर आजीला यातलं काही सांगू नको बरं का. आता तिच्यासमोर ओव्हर ऍक्टिंग करशील, खोटं बोलशील, आजी खोटं लगेच पकडते बरं. अरे हो, किती बोलशील मला. नाही, आपलं चान्स आहे म्हणून बोलून घेतोय. अच्छा बेटा. नाही, पण खरंच यार, तू आज आलायस म्हणून मी वाचू. बस काय यार. थँक्स. इट्स ऑल राईट. चलो, आता मी निघतो. रात्रीची बस आहे. परत माझ्या बायकोचा आजीला फोन केला तर माझी वाट लागेल. चल, भेटूया. बाय. येतो लवकर. बाय बाय.
मॉर्निंग गौरी. अहो मी आहे. सुप्रभात. हा सुप्रभात. अरे काकू हे काय आज तुम्ही आणला चहा? का माझ्या हातचं आवडत नाही का? अहो तसं नाही, तुमच्या हातचं मला सगळंच आवडतं, पण रोज गौरी आणून देते म्हणून विचारलं. हो ना, आज इतकं चुकल्यासारखं वाटतंय ना. एरवी दिवस सुरू होतो गौरीच्या बडबडीने. आई हे कुठे ते कुठे. अहो म्हणते मी तिला, अगं आता मोठी झालीस, लग्नाचं वय झालं की नाही हो तिच्या. खरंय ना, ह्यांचंही ना तिच्याशिवाय पान हलत नाही बघा. मी सतत यांना सांगत असते, सवय करून घ्या, मुलगी परक्याच्या दारची चिमणी असते, बुर्रकन उडून जाईल. मग कसं होईल हो यांचं? हो खरंय. आणि उद्या मुलीचं लग्न झालं आणि ती गावाबाहेर गेली तर? छे छे, तो प्रॉब्लेमच नाहीये, कारण सौरभ काय संसारी सोडून जाणार नाही ना. कोण सौरभ? सौरभ गोखले, गौरीचा होणारा नवरा. गौरीचा होणारा नवरा म्हणजे ठरलंय लग्न तिचं? म्हणजे काय? अहो गौरीच्या सरांचा मुलगा. दोघांनी ना एकदमच लॉ केलं. छान आहे हा सौरभ, साधा सरळ, आणि त्याच्या आई बाबांचा जीव की प्राण आहे आमची गौरी. मोठी प्रॅक्टिस आहे, स्वतःचं घर आहे, गाडी आहे, शिवाय पोरगी आयुष्य. बोलली नाही मला कधी. नाही ना बोलली? तसंच आहे तिचं. नाही म्हणजे बाकी 100 गोष्टी बोलेल, पण स्वतःविषयी एक अक्षर काढणार नाही तोंडातून. आणि काय आहे ना, आमचं हे गाव जरा जुन्या पद्धतीचे, म्हणजे मुलगी, स्वतःचं लग्न, होणारा नवरा ह्याविषयी असं उघडपणे बोलत नाही ना, लाजते. आणि त्यात गौरीने आम्हाला आधीच सांगून ठेवलंय, हा साखरपुडा झाल्याशिवाय कुणालाही काहीही सांगायचं नाही. अच्छा, म्हणजे अजून साखरपुडा नाही ना झालाय? नाही अहो म्हणजे होणार आहे ना, होणारच आहे. म्हणजे आम्ही ठरवलंच आहे की ह्या दिवाळी साखरपुडा करून टाकायचा. त्यासाठी तर गेली ना गौरी सकाळीच, म्हणजे गोखले वहिनींनी बोलावूनच घेतलं तिला. खरंच सोन्यासारखं स्थळ मिळालंय हो आम्हाला. आता माझी ना एकच इच्छा आहे, सगळं कसं सुरळीत पार पडावं. पडेलच, काय प्रॉब्लेमच नाही ना आता. हो हो, तसंच व्हावं बाई. तुम्ही चहा घ्या ना, मी नाश्त्याचं बघते. हा बर कपिल, नाही म्हणजे मी तुम्हाला हे सगळं सांगितलं ते गौरीला सांगू नका. हेच सौरभ बद्दल सांगितलंय ते काय तिला आवडत नाही हो याविषयी चर्चा झालेली. ओके ओके नाही नाही, तुम्ही मला तसं वचनच द्या, बरं वचनच द्या. ओके ओके हो हो हो, मी तुम्हाला वचन देतो, मी नाही बोलणार. अहो नाश्ता? नाही नको, भूक नाही. तुला एक विचारू का? हो विचार. काही घडलंय का? म्हणजे माझ्याकडून काही घडलंय का? म्हणजे मी नकळतपणे काहीतरी बोलून गेलीये किंवा बाकी कोणीतरी तुला काहीतरी बोललंय? छे ग, अशातलं काही नाहीये. मग तू बोलत का नाहीयेस माझ्याशी?